कवी, एक स्फूर्तिदायक कविता म्हणणारे आमच्या इथले कवी मराठी मी बोलतो की आज आपल्या समोर एक खूप दिवसानंतर आज आपण खरंच पुण्यवान आहोत की अशा कवीचं काव्य आज आपण इथं ऐकलेलं आहे. खूप खूप दिवसानंतर हे आर्य समाजच्या स्टेजवरून अशा प्रकारचे जोशीले गीत आमचे आचार्य म्हणजे जितेंद्र देवजी आर्य आणि त्यांचे ढोलक जी आहेत ते सुद्धा खूप साथ देतात. खूप जोरात त्या दोघांची जोडी अतिशय चांगली आहे. पुन्हा पुन्हा आम्ही सभेला विनंती करतो की हेच आमच्याकडे पुन्हा पुन्हा पाठवा. आता वेळेचं बंधन आहे म्हणून असता आपलं रात्रभर यांचं ऐकत बसलं तर कंटाळा आला नसता. इतकं सुंदर गीत, इतकं सुंदर काव्य आणि इतका सुंदर जोश तरुणामध्ये आपल्याला तरुण पोरं सुद्धा काही पाहिजे होते. कॉलेजमध्ये सुद्धा यांचे कार्यक्रम व्हायला पाहिजे होते. आता मी आज आपल्या इथं आणखी एक आपण खूप भाग्यवान आहोत की अशी एक व्यक्ती आहेत आपल्याजवळ. स्वच्छ व्यक्तिमत्व अतिशय सुंदर, अतिशय शालीन व्यक्ती पंडित राजवीरजी शास्त्री. आणि मी जास्ती वेळ घेत नाही पण त्यांची वाणी आणि त्यांचं मधुरता, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्या सर्व शब्दातून आपल्याला ऐकायला मिळेल. ते मराठीतून बोलतात, अतिशय सुंदर बोलतात आणि मनाला लागेल जेव्हा बसेल. एकदा जर त्यांचे कोणते शब्द ऐकले तर आपण विसरून जाऊत म्हणणं सुद्धा विसरू शकत नाहीत. असे आज आपल्यात महात्मा आपल्याला लाभलेले आहेत. खरोखरच महाजनजी यांचे आपल्यावर खूप खूप आभार आहेत, उपकार आहेत. इतकी सुंदर एक मैफल एका घरामध्ये एका ठिकाणी इतक्या सगळे आपण येऊन इथं केलेली आहे. मी जास्ती वेळ घेत नाही. पंडित राजवीरजी शास्त्री यांना आपण ऐकू. ठीक आहे. सत्कार नाही तुम्ही करा, महाजन साहेब करा. कोणाचंही का स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तुम्ही आपल्यापेक्षा लहान आहेत वयाला तरी खूप खूप अभिनंदन शास्त्रीजींना. 87 लाभोत्सवाचा मला हमेशा सहवास प्राप्त हो ही सदिच्छा मी व्यक्त करते. परमेश्वराचे पुढे या नसतं इकडंच या. ताली स्वागत करा. परिचय
सूरज आर्य सूरज आर्यजी राहणारे बरेली. वा, बहुत सुंदर. इकडे बघा थोडंसं. बरेली आर्य समाज से आए थे. टंकारा को योग का शिविर हुआ था. वो जेल में थे. जेल के प्रशासकीय अधिकारी कोई थे. बड़ा सुंदर, बड़ा चतुर. प्रारंभ करें. बसून बघा. ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यद्भद्रं तन्नासुव. ओम स्वस्ति मात्र उत पितॄणास्तु स्वस्ति गोभ्यो जगते पुरुषेभ्यः विश्वं सुभूतं सुविदत्रं नमस्तु. योगीव दृश्येन सूर्यम्. ओम शांति शांति शांति. मंचावर उपस्थित आदरणीय पंडित जितेंद्र देवजी आणि त्यांचे साथीदार पंडित सूरजजी, नांदेड आर्य समाजाचे सर्व पदाधिकारीगण, आर्यप्रेमी बंधूंनो आणि वंदनीय मातृशक्ती. पंडित जितेंद्र देवजींनी आपल्या गीतामधून जे राष्ट्रपुरुष आहेत, हुतात्मे आहेत, क्रांतिकारी आहेत, त्यांच्या जीवनातून तुम्हा आम्हाला एक प्रेरणा तर दिलीच दिली, पण एक हाही संकेत दिला की हे जे स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही. अनेकांना आपलं जीवन बलिदान करावं लागलं, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांना अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागल्या, अनेक कष्ट उचलावे लागले. आणि तेव्हा कुठं आपला देश स्वतंत्र झाला आणि हे आपण विसरायला नको. आणि ज्या देशातली माणसं आपला इतिहास विसरतात त्या देशाला पुन्हा भव्य भवितव्य नसतं. तो पुन्हा देश केव्हाही गुलाम बनू शकतो. परंतु आपला इतिहास प्रत्येकाला जर अवगत असेल, आपल्या इतिहास पुरुषांनी जे काही बलिदान दिलं, त्याग केला किंवा आणखी जे काही कार्य केलं त्याला उजाळा देत राहणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याच्यामुळे प्रेरणा मिळते आणि येणारी पिढीसुद्धा त्याच वाटेवर जायला प्रवृत्त होते. आणि जर हा इतिहास कोणी तुम्हा आम्हाला नाही सांगितला तर कोणीही देशासाठी मरायला तयार होत नाही. कारण कोणी आत्तापर्यंत देशासाठी मेलं नाही, मग मी कशाला मरू, अशा प्रकारची धारणा येणाऱ्या पिढीमध्ये होते. आणि म्हणून इतिहास हा सांगावा लागतो, महापुरुषांचे पोवाडे गावे लागतात. आणि वेदामध्येही म्हटले गेलेलं आहे की ज्या देशाचे जे लाल आहेत म्हणजे महापुरुष आहेत, मग ते जिवंत असतील किंवा नसतीलही, परंतु त्यांचे जे कार्य आहेत, त्यांचं कर्तृत्व आहे, त्यांचं समर्पण आहे, ह्या सगळ्याच गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत. आणि असं जर केलं गेलं तर त्या देशाचं जे स्वातंत्र्य आहे ते अबाधित राहू शकतं. हा वेदाचाही एक आदेश आहे. आणि त्याच्यामुळं हे सगळं जे काही झालं घडलं त्या आठवणी ताज्या करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यानुसार त्यांनी भजनाच्या माध्यमातून एक प्रकारचा इतिहास आपल्यासमोर, शौर्याचा, त्यागाचा, समर्पणाचा इतिहास आपल्यासमोर ठेवलेला आहे. एक कवी म्हणतो, सरल है आजाद होना,
आजाद रहना कठीण है. आता हे सगळं सरळ झालं तरी ते म्हणतो की हे सरळ आहे, परंतु सगळ्यात कठीण काय काम असेल तर ते स्वतंत्र राहणं कठीण आहे. आणि आज आपण ते बघतोय. आता सगळ्यालाच भीती वाटू लागली की आपण हे पुन्हा स्वातंत्र्य हे टिकवू की नाही, टिकू शकणार आहोत की नाही, काय होणार आहे. सगळं म्हणजे एक विचित्र वातावरण चौकट तयार झालेलं आहे. अनेक जण अनेक स्वप्न आपले साकार करण्याच्या पाठीमागे लागले. कोणी या भारताला इस्लामीकरण करण्याचं स्वप्न बघतं, कोणी ख्रिश्चनीकरण करण्याचं स्वप्न बघतं, आणखी कोणी काही स्वप्न बघतं. आणि याच्यामध्ये एक प्रकारचं एक गोंधळ सध्या भ्रमित झालेली स्थिती आहे. तर या ठिकाणी स्वतंत्र राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. राष्ट्र ज्याला आपण म्हणतो, तर राष्ट्राची जी स्वतंत्रता आहे ती टिकवणं महत्त्वाचं आहे. आपले पण टिकवणं महत्त्वाचं आहे. आपली संस्कृतीसुद्धा जिवंत ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. आणि संस्कृती तरी मी म्हणतो की तो राष्ट्राचा आत्मा आहे. हे आपलं देश आहे, आपण याचे मालक आहोत एवढं राहून भागत नाही. तर आपली संस्कृतीसुद्धा जिवंत असली पाहिजे. तर मग तो खऱ्या अर्थानं राष्ट्र म्हणून म्हणवला जातो आणि तो सुखदायक ठरतो. तर महर्षी दयानंदाचा यांनी उल्लेख केला की महर्षी दयानंद हे स्वराज्याचे प्रथम संदेशवाहक थे, असं खुद टिळकांनी म्हटलेले. जेव्हा की आपल्याला माहिती आहे की टिळकांनी पहिली घोषणा केली, स्वतंत्रता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, मी तो मिळवणारच. परंतु तेच लोकमान्य म्हणतात दयानंद हे सर्वप्रथम ध्वजवाहक होते स्वातंत्र्याचे. म्हणजे स्वातंत्र्याचा किंवा स्वराज्याचा उद्घोष प्रथमतः कोणी केला असेल तर तो महर्षी दयानंदांनी केलेले. कुणी दादाभाई नौरोजीचंही नाव घेतात की नौरोजी स्वराज्याचे किंवा स्वदेशाचं घोषणा करत होते किंवा तेही त्याबद्दल बोलत होते. तर त्यांनीही मान्य केले की हा स्वराज्य शब्द मला महर्षी दयानंदाच्या सत्यार प्रकाशमध्ये सापडला. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की महर्षी दयानंदाला हे मान्य नव्हतं की गुलामीमध्ये आपण राहावं. नाहीतर इंग्रजांनी शासन केलं तर बऱ्याचशा गोष्टी इथं आणल्या. अजूनही लोक सांगतात शाळा आणली, रेल्वे आणली, अमुक आणलं, तमुक आणलं. मग इथं काय कुणाचं का राजी राहत नाही. आपल्याला सुख मिळालं म्हणजे पुरं, सुविधा मिळाल्या म्हणजे पुरं, अशी काही लोकांची मानसिकता त्या काळातही होती. अजूनही असं काही लोकांना वाटतं कोणाचं का राजी येत नाही, आपल्याला काय करायचं. परंतु पारतंत्र्य हे कधीही सुखावं नसतं. पारतंत्र्यात माणूस स्वप्नामध्ये सुद्धा सुखी होऊ शकत नाही, एवढं ते दुःखदायक असतं. आणि महर्षी दयानंदांनी म्हणूनच म्हटलं, कोई कितना भी कहे जो स्वदेशी राज्य होता है वही सर्वोपरी होता है, असं म्हटलेलं आहे. स्वदेशी राज्य सगळ्यांपेक्षा जास्त महत्त्वाचं असतं, सुखदायक असतं. कारण काय आहे की इंग्रजांनी किती चांगल्या सुविधा आणि किती चांगल्या काही गोष्टी इथं आणल्या असतील तरी भारतीय लोकांना स्वाभिमानानं जगता येत नव्हता. भारतीय माणूस हा वरचेवर दरिद्री होत होता. त्याला काही चांगल्या नोकऱ्या मिळत नव्हत्या. म्हणजे अपमानास्पद स्थिती त्यांची होती. अगदी या भारतीयांना त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा प्रवेश मिळायचा नाही लवकर. एवढं सगळं अपमानास्पद जीणं महर्षी दयानंदांनी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि आर्य चाणक्यांनी एक लिहिलं की सुखस्य मूलम धर्म, सुखाचं मूळ आहे धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, आणि धर्माचं मूळ आहे अर्थ. आपल्याकडं आर्थिक सुबत्ता असेल तरच आपण धर्मानुसार वागू शकतो आणि धर्मानुसार वागलो तरच आपल्याला सुख प्राप्त होऊ शकतं. हा त्याच्यातला मूळ भाग आहे. मग आता अर्थस्य मूलम वाणिज्यम, अर्थाचं मूळ काय तर वाणिज्य, व्यापार. आणि आपल्या देशातल्या लोकांना जर व्यापार करायचा असेल, उद्योग करायचा असेल, व्यवहार करायचा असेल तर त्यावेळेला गुलामीच्या काळामध्ये त्याला तिथं काहीही करता येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं.
आणि मग हे जे वाणिज्य व्यवसाय जो आहे तो जर करायचा असेल तर वाणिज्यस्य मूलम स्वराज्यम असं लिहिलं. आपलं राज्य असेल तर आपल्या लोकांना व्यापार व्यवसाय व्यवस्थित करता येऊ शकतो आणि आपली जी आर्थिक स्थिती आहे ती चांगली बनवता येऊ शकते. आणि जर पराधीन असेल, आपण गुलाम असो, तर आपण व्यापारही करू शकणार नाही. व्यापार नसेल तर मग सगळ्याच गोष्टी आपल्याला दुःखदायक होतात. आणि पुन्हा ते लिहितात मग स्वराज्याचं मूळ काय, तर स्वराज्याचं मूलम चरित्रम. चारित्र्य हे स्वराज्याचं मूळ आहे. स्वराज्याला जर टिकवायचं असेल, आर्य चाणक्य म्हणतात स्वराज्याला जर टिकवायचं असेल तर त्या देशातल्या लोकांना चरित्रवान होणं गरजेचं आहे. आपण जर चरित्रहीन होऊन गेलो तर मग पुन्हा ते स्वराज्य मिळालेलं आपण टिकवू शकत नाही. हा सरळ सरळ अर्थ त्याचा आहे. म्हणजे चारित्र्यामुळं स्वराज्य टिकतं, स्वराज्यामुळं या देशातली जनता समृद्ध होऊ शकते, व्यवसाय करू शकते, चांगल्या नोकऱ्या प्राप्त करू शकते, शिक्षण घेऊ शकते, त्याच्या योग्यतेप्रमाणे त्यांना सगळं काही प्राप्त करता येऊ शकतं. आणि मग आर्थिक स्थिती चांगली झाली की माणूस धर्मानं वागायला लागतो आणि धर्मपूर्वक वागायला लागले की त्याला सुख मिळायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून एकंदरीत असा विचार केला की इथं तो येतो. आणि म्हणून आपल्याला फार विचार करावा लागणार आहे सध्या. आणखी एक कारण सांगितलं महर्षी दयानंदांनी की आपला देश गुलाम का झाला. जेव्हा की आपल्या या देशामध्ये ज्ञानाची काही कमी नव्हती, वेदशास्त्र इथं होते, ऋषी मुनी साधू संत या देशात जन्मले, आणि हे सगळं असताना सुद्धा आपण जे आहे म्हणजे गुलाम का झालो, तर त्याचं एक कारण त्यांनी सांगितलं. कारणं अनेक आहेत गुलामीचे. जसं यांनी सांगितलं फुटीरता आहे, गद्दारी आहे, अमुक आहे, तमुक आहे. पण त्याच्यातलं महत्त्वाचं कारण महर्षी दयानंद सांगतात की या देशातल्या जनतेनं स्वाध्याय करायचं सोडलं. स्वाध्यायहीनता हा सुद्धा आमच्या गुलामगिरीचं एक कारण आहे. या देशातली जनता स्वाध्यायरहित झाली. म्हणजे स्वाध्याय म्हणजे काय की महर्षी दयानंद म्हणतात किंवा शास्त्रकार म्हणतात, उपनिषदकाराचं असं म्हणणं आहे की स्वाध्याय म्हणजे वर्तमान पेपर वाचणं नव्हे, कथा कादंबऱ्या वाचणं नव्हे, नाटकं आणि कविता संग्रहाचं वाचन करणं नव्हे, तर स्वाध्याय म्हणजे वेदाचं अध्ययन करणं किंवा वेदानुकूल जे ग्रंथ आहेत, मग उपनिषद असतील, दर्शनशास्त्र असतील, गीता असेल, महाभारत असेल, रामायण असेल किंवा संतांचं जे साहित्य आहे, महापुरुषांचे चरित्र, आपल्या महापुरुषांचे, या सगळ्यांचं वाचन करणं हे स्वाध्यायामध्ये येतं. आणि त्यानुसार मी वागतो की नाही याचं चिंतन करणं हेही स्वाध्यायामध्ये येतं. आणि या स्वाध्यायामुळं वेद आणि वेदानुकूल ग्रंथांच्या स्वाध्यायामुळं आपलं कर्तव्य काय अकर्तव्य काय कळतं, धर्म आणि अधर्मामधला फरक कळतो, पाप आणि पुण्यामधला फरक कळतो, बऱ्याचशा गोष्टी त्याला कळतात. माझं नातं राष्ट्राशी काय आहे, समाजाशी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा त्या व्यक्तीला होतो आणि तो व्यक्ती कर्तव्यदक्ष बनतो. त्याला कर्तव्य आणि अकर्तव्याची जाणीव होते. परंतु स्वाध्यायहीन झाल्यामुळं आपण सगळे भरकटत गेलेलो आहोत आणि मतांतरामध्ये विभागले गेलो. त्या काळामध्ये जसं रामदासांनी म्हटलं, मतांचा गलबला झाला, कोणी पुसेना कोणाला. सगळेजण मतांमध्ये, संप्रदायामध्ये, जातीमध्ये विभाजित झाले आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि मुठभर लोकांनी येऊन आपल्यावर राज्य केलं. तर हे याचं कारण आहे. आणि म्हणून स्वाध्याय कशाला म्हणून जेवढे जेवढे मतपंथ आहेत, संप्रदाय आहेत, त्यांचे धर्मग्रंथ वेगळे आहेत. संप्रदायापेक्षा धर्मग्रंथांची संख्या जास्त आहे हिंदूमध्ये विशेष करून. आणि धर्मग्रंथ खरा तर कोणता, तर वेद हेच धर्मग्रंथ आहेत. आणि ते फक्त भारतीयांचे किंवा हिंदूंचे नाही, तर संपूर्ण मानवमात्राचे धर्मग्रंथ कोणते असतील तर ते वेद आहेत. वेदो खिलो धर्ममूलम असं म्हटलेलं आहे. परंतु लोकांनी धर्मापासून फारकत घेतली, धर्मापासून ते दूर झाले. जसजसं माणसं वेदापासून दूर होतात तसं तसं त्यांचं दुःख वाढायला लागतं. त्या वेद आणि वेदनामधला अंतर बघा जरा. वेद ज्यांच्याकडं आहे तो सुखी आहे आणि ज्यांच्याकडे वेद नाहीत
ते वेदनांचे भागीदार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यासाठीच आहेत. आणि म्हणून महर्षी दयानंदांनी ही गुलामगिरीला झुगारून द्यायचं, इंग्रजांना हाकलून देऊन पुन्हा भारतीयांचं स्वतःचं राज्य स्थापन करण्यासाठी काय केलं असेल तर त्यांनी एकच केलं, संपूर्ण भारतीयांना वेदाकडं वळण्याची हाक दिली की बाबांनो तुम्ही सगळे वेदाकडं वळा. कारण वेदातलाच असा एक विचार आहे की तो सगळ्यांना एकत्रित बांधू शकतो. जसं फुलं वेगवेगळी असतात, त्याला दोऱ्यामध्ये ओवलं म्हणजे तो सुंदर हार बनतो, तर तो दोरासुद्धा ताकदवार असला पाहिजे, मजबूत असला पाहिजे. आणि तो मजबूत दोरा जर कुठला असेल तर तो वेदाचाच आहे. कारण वेदातला एकही मंत्र, एकही उपदेश, एकही विचार घातक नाही आहे. माणसाचाही घात करत नाही, राष्ट्राचाही घात करत नाही, सगळ्यांनाच तारक असा तो विचार आहे. म्हणून सगळ्यांना जर कुठं जोडता आलं तर वेदातल्या विचारांनी जोडता येत. आणि एकता स्थापन करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर एकता स्थापन त्याच वेळेला होते ज्याला तुमचे आमचे सगळ्यांचे विचार एकसारखे होतात. तुमचे आमचे विचार एकमेकाशी जेवढे अधिक जुळतील तेवढे तुम्ही आम्ही एक आहोत. आणि विचारामध्ये जर तफावत असेल, अंतर असेल तर आम्ही तुम्ही एकाच जाग्यात राहून सुद्धा एक नाही. बरं का, रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा विचारांचं नातं हे अधिक मजबूत असतं. विचाराने एक असलो तर आपण एक आहोत असं म्हणता येतं. नाहीतर एक म्हण आहे बघा, एकात एक नाही बापात लेक, बापात लेक नाही. म्हणजे घरीच असतात दोघं, परंतु ते दोघं एक आहेत का नाही, दोघांचं पटत नाही विचार. म्हणून मग एक केव्हा म्हणता येतं, हे दोघांचे विचार जर सारखे असतील, अरे वडील काय मुलगा काय, दोघं एकच वाणी बोलतात, आहे की नाही. दोघांची वाणी एकच आहे, की बदल नाही, त्याला म्हणतात एकी. आणि ही एकी स्थापन करण्याचा आटोकाटपर्यंत प्रयत्न महर्षी दयानंदांनी केलेला आहे. आणि या ठिकाणी त्यांनी हा एक प्रयोग केला की हे जे सगळे धर्मगुरू आहेत किंवा वेगवेगळे त्याचे प्रचारक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना हेही माहिती होतं की आता हे लोक एकदम वेदाकडे वळा, वेद वाचा, वेदाला आपला धर्म माना म्हटलं तर मानणार नाहीत. मग त्यांनी हा प्रयत्न केला की बाबांनो, जसं आता हे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम, ह्यांचे जवळ वेगवेगळे सिद्धांत असतात, जे सामान्य जे मिळते जुळते काही विचार आहेत, ध्येय धोरण आहेत, त्याला घेऊन सरकार चालू. तसं महर्षी दयानंदांनी त्यावेळेला प्रयोग केला की बाबांनो, तुमचे काय थोडे बहुत वेगवेगळे मतांतर असतील ते ठेवा बाजूला. जे जे विचार एक दुसऱ्याशी मिळतात जुळतात आणि जो विचार व्यक्तीपासून व्यष्टीपर्यंत सगळ्यांच्यासाठी कल्याणकारक विचार आहे, तारणारा विचार आहे, तो आपण घेऊया आणि तोच प्रचार करूया. कोणीही जर स्टेजवर येऊन बोलला धर्मगुरू तर जनतेला एकसारखाच संदेश गेला पाहिजे. नाहीतर एक गुरु काहीतरी सांगू लागला, दुसरं सांगतो, तिसरंच सांगतो आणि सामान्य जनतेला स्वाध्याय नसल्यामुळं ते भ्रमित होतात. आणि म्हणून जनतेला जर एकत्रित करायचं असेल तर आपल्या धर्मगुरू सगळ्यांनाच एक वाक्यता आपल्यामध्ये आली पाहिजे. आणि एक वाक्यता आले तर मग ह्या इंग्रजांना हाकलून देणं काही फार अवघड राहणार नाही, असा प्रयत्न महर्षी दयानंदांनी त्या काळामध्ये केलेला आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तिथे केलेल्या आहेत. तर इथं 3-4 म्हणजे राष्ट्राचे शत्रू असतात. एक तर अज्ञान, अन्याय, अभाव आणि असंघटन. या 4 गोष्टीवर सुद्धा महर्षी दयानंदांनी सत्यार्थ प्रकाशमधून बराचसा प्रकाश टाकलेला आहे. आता या सगळ्या गोष्टीचा विस्तार करणं शक्य नाही, परंतु ज्या देशातली जनता अज्ञानी आहे, आपल्या धर्माबद्दल अज्ञानी आहे, संस्कृतीबद्दल अज्ञानी आहे, आपलं काय कर्तव्य आहे याच्याबद्दलही त्याला काही ज्ञान नाही आहे, तर हे अज्ञान हा राष्ट्राचा पहिला शत्रू आहे. आणि त्याचं अज्ञान दूर करणं याचं काम महर्षी दयानंदांनी आर्य समाजाच्या माध्यमातून केलेलं आहे. नाहीतर त्याला काहीच ज्ञान नाही आहे. तर अशा अवस्थेमध्ये तो स्वतंत्र राहूही शकत नाही. आणि पुन्हा अन्याय ही बाब आहे. तर अन्यायसुद्धा माणूस कोणावर तरी करतो तर त्याचंसुद्धा अज्ञानापोटीच तो करतो. तेही अज्ञान म्हणजे त्याचं जे मूळ कारण आहे त्याचं अज्ञानच आहे. ज्ञानी माणूस कोणावर अन्याय करत नाही आणि ज्ञानी माणूस कोणाचा अन्यायही सहन करत नाही. तो आपल्या ज्ञानाप्रमाणे व्यवस्थित चालतो.
त्याला धर्म कळतं, कर्तव्य कळतं, त्याचं तो पालन करतो. दुसऱ्यावर अन्याय करण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अन्याय कोण कोणावर करतो, तर निर्बलावर सबल व्यक्ती अन्याय करतो. आणि म्हणून महर्षी दयानंदांनी शारीरिक उन्नतीसाठीचा एक कार्यक्रम आर्य समाजाच्या माध्यमातून दिलेला आहे. आता त्याच्या विस्तारात मी जात नाही, परंतु तुम्ही जर दयानंद म्हणजे 10 नियम जे आहेत आर्य समाजाचे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, संसार का उपकार करना इस समाज का मुख्य उद्देश है. अर्थात कसं काय उपकार करणार, तुमचं जो आहे काय करायला, तुम्हीच पावती बुकं घेऊन इकडे तिकडे हिंडता आणि जगावर उपकार करायला निघालात, कसं काय करणार, होय का नाही. तर आर्य समाजाजवळ नेमकं काय आहे माहीत आहे. कशाच्या जोरावर महर्षी दयानंद म्हणतात की आम्ही जगावर उपकार करू, तर वेदाचं ज्ञान आर्य समाजाकडं आहे. आणि ज्ञान किंवा विद्या एक अशी संपत्ती आहे की त्याला कोणी चोरू शकत नाही. तर चोरी होते, वाटणी होते, बरं दिल्यानं घडतं. जेवढं ज्ञान तुम्ही द्याल तेवढं ते वाढतं. आणि ज्ञानानंच उपकार केले जाऊ शकतात. एक उदाहरण देऊन मी समजावेल, थोडासा वेळ गेला तरी. बघा ज्ञानानं कसं उपकार केला जाऊ शकतो. एक आर्य समाजी व्यक्ती होता, व्यापारी व्यक्ती होता, आणि तो आपलं दुकान उघडून गादीवर बसला होता की एवढ्यामध्ये एक 18 वर्षाचा एक मुलगा भीक मागत आला, मला काहीतरी 2-4 आणे द्या. भीक मागण्यासाठी पुढं आला. आता आर्य समाजी माणूस आयुष्य आहे त्याच्याकडं, आणि ह्या वयात तो भीक मागू लागला. हे आर्य समाजी माणसाला पटत नाही. आता आयुष्यभर भीक मागणार, आणि ह्याला भीक मागली तर तो जन्मभर भीकच मागत राहील. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, त्या मुलाला बोलावलं, ये म्हणलं जवळ ये. तो घाबरू लागला, म्हणलं एवढा मोठा माणूस मी भिकारी आणि हा जवळ येत कसं, म्हणलं माझी थट्टा तर करत नाही, माझं काही तेच करत नाही. अरे म्हणलं भिवू नको, ये इथं. आल्यानंतर त्यांनी सगळी चौकशी केली, तो कोण, तुझं नाव काय, घरात कोण कोण असतं, वडील काय करतात, भाऊ काय करतात. त्याचं सांगितलं आमच्या खानदानीमध्ये भीकच मागायचं. वडील भीक मागतात, आई वडील भाऊ बहिणी आम्ही भीकच मागतो, आणि घर आमचं नाही, आम्ही रस्त्यावर कुठं जागा मोकळी मिळाली तिथं रात्र काढतो, आणि कसं उठलं की भीक मागणं आहे. मग आता तुझे आता आईवडिलाचं तर जीवन गेलं, पण तू एवढं आयुष्य भीकच मागत राहणार का. म्हणलं मला काय करणार, आम्हाला काय येते दुसरं, भीक मागितल्याशिवाय काही येत नाही, शिक्षण नाही, कुठल्या कामाचा काही अनुभव नाही, आणि आमच्यावर कोणी विश्वासही ठेवत नाही, कोण आम्हाला कामावर घेईल, आणि भांडवली नाही काही धंदा करायला. मग त्यांनी म्हटलं की मग तुला जर आम्ही काम लावलं, जर मी जर काम लावलं तर तू करशील का. म्हटलं मी नाही, मला काहीच येत नाही, भीक मागितल्याशिवाय मला दुसरं येतच नाही काही. म्हटलं तरी मी तुला शिकवतो. मग ठीक आहे म्हणलं, शिकवलं तर शिकतो. त्यांनी काय केलं, समोर अशी इकडे एक दुकानची लाईन होती, तिकडे 10-20 दुकानं होते, आणि त्या दुकानामध्ये पुढच्या दुकानामध्ये एक दुकानदार होता, त्याच्याकडे बूट पॉलिशचं सामान होतं सगळं. बूट पॉलिशला जे जे सामान लागतं ते त्याच्या स्टेशनरी दुकान तिथं होतं. ते मला जा माझं नाव सांग त्या दुकानदाराला, आणि बूट पॉलिश करण्याचं जे ब्रश असेल, त्या लाल आणि काळे डबी पॉलिशची आणि जे काय लागतं ते घेऊन ये मला, त्याला सांग आणि घेऊन ये. तो घेऊन आला. आता दुकानदार पुढचा ओळखीचाच होता, दुकानदाराला मदत करतो, आणि मग त्याने आपली बोटं पॉलिश करून दाखवली, स्वतः आपली बोटं पॉलिश केली. हे बा असं बोटं असं पॉलिश करायचं असतं. आणि मग काही त्याचे आणखी एक नौकर होता त्या दुकानदाराकडे, त्याचे म्हणलं चपल्या ह्यांची तू आता तुझ्या हातानं पॉलिश करायची. केला, आलं का नाही, म्हणलं हा सोपं आहे म्हणलं काम. आता जा म्हणलं माझं नाव सांग, आणि सगळ्या दुकानदाराचे जे आहेत त्यांना माझं नाव सांग, आणि त्यांची बुटं पॉलिश करून दे, आणि ते तुला काय पैसे देतील ते घेऊन ये. त्यांनी ते केलं. 5-25 दुकानामध्ये जाऊन बूट पॉलिश केली, चपल्याची पॉलिश केली, त्यांनी पैसे दिले, घेऊन आल्यानंतर पैसे मोजले, आणि म्हणले त्या व्यापाऱ्यांना असं म्हटलं, हे बघ त्या दुकानदाराकडे जा आणि त्यांचं किती बिल आहे ते देऊन ये. ते बिल दिलं तरी याच्याकडे पैसे उरले. मला आता हे पैसे घे, अजूनही तुझी ही डबी अजून 2 दिवस जाते, अजून तू असंच कर. आणि मग ते तसंच केलं. मग पुढं आता मग भावाला शिकवलं असेल, पुढं काय झालं तर मला सांगायचा काय उद्देश आहे की त्या व्यापाऱ्यानं त्या भिकारी पोराला एकही पैसा दिला नाही. का दिला? आपल्या खिशातला एक पैसा दिला नाही, पण त्याला त्याच्या पायावर उभा केलं का नाही, कशानं? ज्ञानानं. म्हणून महर्षी आनंद म्हणजे आर्य समाजावर दुसरं काही नाही आहे, ज्ञानच आहे. तर शारीरिक उन्नती करायची असले तरी ज्ञानच आहे,
सामाजिक उन्नती करायचं असलं तरी ज्ञानच आहे, आत्मिक उन्नती करायची असली तरी ज्ञानच आहे. आणि या आधारावर आर्य समाज जे आहे ते सगळ्याच म्हणजे जगावर उपकार करण्याची भाषा करतात. तर असू द्या, इथं जे स्वातंत्र्याचा विषय जो चालला होता, आज जो महत्त्वाचा विषय आहे, आज गंभीर मोठा म्हणजे विचित्र प्रसंग चाललेले आहेत, वेगवेगळ्या घटना होत आहेत. तर मी आमचे जे महाजन जी आहेत ते म्हणाले, तुम्ही आज कशावर बोलणार, राष्ट्रधर्मावर बोलाल का? म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, बोलूया. आणि महत्त्वाचा विषय. तर बघा, राष्ट्र आणि धर्म ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. राष्ट्र आणि धर्माचं नातं शरीर आणि आत्म्याचं नातं जसं आहे तसं आहे. राष्ट्राला सोडून धर्म नाही, धर्माला सोडून राष्ट्र नाही. काही काही लोक विज्ञान आणि धर्मामध्ये सुद्धा अंतर करतात, परंतु विज्ञान आणि धर्म हे सुद्धा एकच आहेत. विज्ञानापासून धर्म वेगळा झाला की विज्ञान हे घातक बनतं, बरं का. आणि विज्ञानाला जर धर्मानं सोडलं तर ते धर्म अंधश्रद्धेमध्ये जातं. तसंच धर्माला जर सोडलं राजनीतीनं तर ती राजनीती घाणेरडी बनते. आणि धर्मानं राजनीती सोडली किंवा राष्ट्र सोडला तर त्याला ग्लानी आहे. आणि आता आपण तसंच होऊ लागलेलं आहे. बघा, आता विज्ञान आणि धर्माचं एक उदाहरण सांगेन तुम्हाला की विज्ञानामध्ये विद्यार्थ्याला शाळा कॉलेजमध्ये बॉम्ब कसं बनवावं ते शिकवलं जातं. तो बॉम्ब बनवतो, पण तो बनवलेला बॉम्ब कुणावर फोडायचा हे विज्ञान सांगत नाही, ते धर्म सांगतं, आहे की नाही. परित्राणाय साधूनां, दुष्टांचा नाश करण्यासाठी याचा वापर करायचा हे कोण सांगतं? धर्म सांगतं. आणि नुसताच वैज्ञानिक माणूस आहे, त्यांनी बॉम्ब बनवले, पण ते कुणावर वापरेल काही घ्यायची गॅरंटी आहे का? गॅरंटी नाही. आणि म्हणून धर्म आणि विज्ञान हे दोन्ही बरोबर चालायला पाहिजेत. एकाने म्हटलं धर्म आणि विज्ञान म्हणजे काय, केवळ विज्ञान हे आंधळं आहे आणि केवळ धर्म हे लंबडं आहे. आणि हे दोन्ही एकमेकांच्या साह्यानं ते जगू शकतात. एक उदाहरण दिले की एका गावाला आग लागली, सगळे लोक पळून गेले आणि एक आंधळा आणि एक लंगडा राहिला. आता त्यांनी काय केलं, लंगड्याने सांगितलं, बाबा रे मला पळता येत नाही, तुला पाय आहे तू पळू शकतोस, परंतु तू डोळे नाहीत तुला, त्याच्यामुळे तुलाही काही मार्ग दिसत नाही. असं कर, तू मला खांद्यावर घे, मी तुला वाट दाखवतो आणि तू तुझ्या पायानं चाल. आणि हे दोघेही वाचले. सांगण्याचा उद्देश धर्म आणि विज्ञान हे वेगळे नाहीत, तरी एकच आहे. तसंच राष्ट्राचं आणि धर्माचं सुद्धा तसंच झालेलं आहे. याला सुद्धा वेगळं सोडून उपयोगाचं नाही आहे, कारण राष्ट्र असेल तरच मी बऱ्याचशा काही गोष्टी करू शकणार आहे. आणि म्हणून राष्ट्र आपलं असेल तर आपल्याला व्यापार तर करता येतो, पण साधनासुद्धा करायची असेल, आध्यात्मिक उन्नती करायची असेल, धर्मानं वागायचं असेल तरीसुद्धा स्वातंत्र्य आपल्या राष्ट्र हे असलंच पाहिजे, हे अगदी महत्त्वाचं आहे. तर इथं आज आम्ही आपली जी जनता आहे किंवा आपण जे आहोत, बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण राष्ट्रधर्म हा विसरलेला आहोत. आपला धर्म म्हणून जो लोक जे चिटकून बसलेले आहेत, तर काही असे धर्म आहेत की त्याला सोडता येत नाही. आणि तो वास्तविक धर्म लोकांच्या डोक्यात नाही, बरं का. वास्तविक धर्माचे लक्षणं आहेत सत्य, अहिंसा, अस्तेय, वगैरे. हे आपण विसरून गेलो आहे. सत्याला धर्म म्हणावं हे कोणी सांगत नाही आणि याचा विचारही कोणी करत नाही. असत्याला अधर्म म्हणावं हाही डोक्यात विचार नाही आहे. तर एक गोष्ट सांगेन मी की धर्म कोणाला म्हणावं, तर स्वामी दयानंदांनी सांगितलं की धर्म त्याला म्हणावं ज्याचा जगात कोणीही विरोध करू शकत नाही, त्याला धर्म म्हणावं. आता सत्याचा कोणी विरोध करेल का? हो, नाही करणार. अहिंसेचा कोणी विरोध करेल का? चोरी न करण्याचा कोणी विरोध करेल का? म्हणजे कोणीही विरोध करत नाही. त्यात ते तत्त्व आहे, तो विचार आहे, ते कर्म आहे, त्याला धर्म म्हणतात. आणि दुसरं धर्म म्हणजे काय की ज्याच्या करण्यानं तुम्हाला आणि मला दोघालाही सुख मिळतं त्याला म्हणतात धर्म, होय की नाही. सत्य बोलण्यानं, सत्य वागण्यानं मलाही सुख मिळतं, तुम्हालाही सुख मिळतं. सुखम सत्यम सुखश सोपानम, सत्य बोलण्यानंच माणसाला सुख मिळतं.
आणि सत्य जर सोडून दिलं, हा जर धर्म सोडला, सत्य हा धर्म आहे हा विचार जर आपण सोडून दिला तर आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. एक दुकानदार त्याच्याकडं एक दूधवाला दूध द्यायचा आणि त्या दुकानदाराकडून तो दूधवाला त्या दुधाच्या पैशामध्ये माल घ्यायचा. पण हे दोघेही दुःखी होते. दुकानदार म्हणायचा की काय दूधवाले पाणी घातल्याशिवाय देत नाहीत, आणि तो याच्या नावानं रडायचं की काय दुकानदारवाले सगळे भेसळ केल्याशिवाय देत नाही. दोघेही दुःखी आहेत. पण हे दोघांनी जर इमानदारीनं जर व्यवहार केला असता तर कोणी कोणापासून दुःखी होण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश आता दया किंवा हे दान आहे. दान हा धर्म आहे. दान देणाऱ्यालाही सुख होतं आणि घेणाऱ्यालाही सुख मिळतं. आणि चोरी अधर्म आहे, कारण दोघालाही दुःख होतं. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की हा मूळ धर्म आहे आणि याला कधी सोडता कामा नये. स्वधर्मे निधनम श्रेय असं गीताकारण हे स्वधर्म आहे. आणि याच्यातच या धर्मामध्ये धर्मानं वागता वागता मरण आलं तरी ते चांगलं आहे. धर्म सोडू नये असं सरळ सरळ आपलं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं. परंतु आज आपण याला धर्म म्हणतात याचीच जाणीव राहिलेली नाही. आणि जे नको त्या गोष्टीला आपण धर्म म्हणून चिटकून बसलेला आहे, बरं का. आणि हा जो धर्म आहे, हा धर्म जर राष्ट्राच्या हिताच्या, कल्याणाच्या, उन्नतीच्या आड येत असेल तर त्या धर्माला सोडलंही पाहिजे. हेही महत्त्वाचं आहे. आज आपण अडकून बसलो तर इथंच बसलेलं आहे. माझ्या धर्मात असं लिहिलं आहे, तुझ्या धर्मात तसं लिहिलं आहे. एके ठिकाणी त्याच गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य. हे अर्जुना, तू हे सगळे जे धर्म आहे ना सोड. सोडण्यासारखे काही धर्म आहेत. तू माझ्या शरणी आहे. नाहीतर बऱ्याच शंका होत्या श्री अर्जुनाला की यांच्याशी युद्ध केलं तर कसं, इथं समोर माझे आचार्य आहेत, त्यांचा वध करणं पाप आहे, अधर्म आहे, माझे नातेवाईक आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, ते सगळे मेले तर काय होईल, वर्णसंकर होईल. भयंकर डोक्यात किती समजावलं तरी अर्जुन काही समजायला तयार नाही. शेवटी कंटाळून श्रीकृष्णाने म्हणलं, सर्व धर्मान परित्याज्य, सोड आहे आणि मला शरणी आहे आणि कर युद्ध. तू योद्धा आहेस, क्षत्रिय आहेस, तुझं काम आहे जे पुढं शत्रू म्हणून उभा टाकले तर त्यांना शत्रू म्हणूनच बघ आणि त्यांचा पराजय कर, त्यांच्याशी युद्ध कर. जिंकलास तर राजा होशील, नाही तर स्वर्ग तरी मिळणारच आहे. दोन्ही हातात लढूया. तर अशा पद्धतीनं जे अशा काही गोष्टी आहेत की त्या धर्म म्हणून जरी म्हणवल्या जात असतील तर त्याला सोडणं गरजेचं असतं आणि अशा गोष्टींना सोडणं महत्त्वाचं असतं. सावरकराचा विषय, सावरकरांनी सुद्धा म्हणजे आपल्या ज्या धार्मिक कल्पना आहेत वेगवेगळ्या, त्या आपण त्याच्यात अडकून बसता कामा नये. आज आपण सगळे अडकून बसलेले आहोत. माझ्या धर्मात गायी कापायचं आहे, मी कापणारच. तो म्हणतो आमच्या धर्मात गाईला माता म्हणतो, आम्ही देवी मानतो, आम्ही ते मारू देणार नाही. झगडे आहेत, होय की नाही. वंदे मातरम आम्ही नाही म्हणणार, आमच्या धर्मग्रंथात नाही. त्यानं म्हणते माझ्या धर्मग्रंथात आहे. हे सगळ्या भानगडीमध्ये आपण अडकून बसलेलो आहोत, बरं का. तर इथं हे जे एकमेकामध्ये आपसामध्ये जे संघर्ष आहेत, वैमनस्य आहे, दुश्मनी आहे आणि एकमेकावर जे कुरघोडी करण्याचा जो प्रयत्न चालला आहे तो हे सगळे याच्यामध्ये आहे. तर हे जे सगळे काय म्हणतो त्याला आपण शत्रुत्व जे निर्माण होऊ लागलं आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये जे अडथळे निर्माण होऊ लागले ते आपल्याला सोडून द्यावे लागतात. मजहब नाही सिखाता आपस में वैर रखना हे म्हटलं जातं, पण खरं तर ह्या मजहब जे आहेत त्याच्यामुळेच युद्ध होऊ लागले, हाणामाऱ्या होऊ लागले, जाळपोळ म्हणा किंवा खून खरावे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी मजहब न कळाल्यामुळं आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. तर इथं आज एकंदरीत हा विचार करायची गरज आहे. तर हे फार म्हणजे खोळेपणा आहे. एक तर आत्म्याचा विषय कोणाकडेही नाही. एक तर ज्यांना स्वप्न बघू लागले की हिंदूंना संपवून आम्ही फक्त आमचं मुसलमान राष्ट्र करू, तेही शक्य नाही. आम्ही हिंदू राष्ट्र स्थापन करू, मुसलमानांना संपवू, तेही शक्य नाही. संपूर्णपणे समूळ मुसलमानही नष्ट होणार नाही, समूळ हिंदूही नष्ट होणार नाही, समूळ ख्रिश्चनही नष्ट होणार नाही. आणि अशा या भानगडीत पडायची ही मूर्खता आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की आत्म्याच्या स्तरावर जर आपण जाऊन विचार केला, जे कृण्वन्तो विश्वमार्यम हे जे महर्षी दयानंदांनी वेदामधलं जे वाक्य आहे ते म्हणजे आर्य समाजाचा तो उद्घोष आहे. तर संपूर्ण जगाला आर्य बनवणं
याचे स्वप्न महर्षी दयानंदांनी पाहिले आणि ते का बनवावं याचे थोडंसं विश्लेषण करेल. ते बघा, आत्म्याचा विचार ज्यावेळेला आपण करतो तर सगळेच आपण आत्म्याच्या नात्यानं, आत्म्याच्या स्तरावर सगळेच प्राणी एकमेकांचे मित्र आहेत. सगळेच एकाच परमात्म्याचे लेकरं आहेत. सगळेच आपसामध्ये भाऊ आहेत, बरं का. आता आणि पुन्हा दुसरी गोष्ट, आत्म्याला लिंग नाही, आत्म्याला देश नाही. तो कुठल्याच बंधनात नाही आहे, देशाच्या ना लिंगाच्या ना धर्माच्या. आणि म्हणून थोडक्यात सांगू लागलो मी की भारतातला माणूस जर मेला तर तो भारतातच जन्माला येईल याची गॅरंटी नाही. आता जे पुनर्जन्म मानत नाही त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्याला काही समजायला आमच्याकडं काही नाही. परंतु पुनर्जन्म हा पण मानतो. आता हे आणि आपण कित्येकदा तरी जन्मलोय, कित्येकदा तरी मेलोय, आता पुन्हा जन्मलोय, पुन्हा मरणार, पुन्हा जन्मानं, हे प्रवास आपला चालूच आहे. परंतु ते फक्त जन्मल्यापासून मरेपर्यंत एवढंच जीवनशी समजतात. त्यांना काय सांगायचं, पण त्यांनासुद्धा विचार करण्याची गरज आहे. बरं ठीक आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत एवढंच मानतोस ना तू, पुनर्जन्म मानत नाहीस ना, एवढं तरी जीवन सुखानं जग, कशाला की भानगडीत पडलंस काय, येणार आहे का सगळे, याचा विचार सांगावा लागेल त्यांना. आणि जे पुनर्जन्म मानतात त्याच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की संपूर्ण विश्वामध्ये आर्य राष्ट्र किंवा ज्याला संपूर्ण विश्व आर्यमय बनलं पाहिजे. याचं कारण असं की समजा मी भारतात जन्मलो की भारतातच जन्मेल याची गॅरंटी नाही. पुन्हा हिंदू परिवारात जन्मलो, त्याच्यात आर्य परिवारामध्ये जन्मलो, मला वैदिक धर्म कळाला, वैदिक संस्कृती कळाली, परमात्म्याच्या प्राप्तीचा मार्ग सापडला, मी थोडंसं काहीतरी चाललो या जन्मामध्ये, पण पूर्णपणे योगी झालो नाही, पूर्णपणे माझं जीवन पवित्र झालेलं नाही, काही अजून माझ्यामध्ये दोष आहेत, काही त्रुटी आहेत, काही कुसंस्कार आहेत, ते मला पुन्हा काढायचे आहेत. म्हणजे पहिलीतून दुसरीतून तिसरीत असा मला प्रवास करायचा आहे. आता ह्या जन्मात तर मला कळालं, थोडासा होश आला, पण पूर्णपणे मी काही एकदम 100% आर्य बनू शकलो नाही. परंतु वारल्यानंतर समजा माझा जन्म पाकिस्तानमध्ये झाला तर काय होईल, ह्या जन्मात जेवढी काही तयारी केली होती, काही मिळवलं तर ते सगळं वाया जातं आणि मग पुन्हा ते बस पाठी पुसली जाते. मग पुन्हा जन्मलो भारतात की मग मला नव्यानं सुरुवात करावं लागतं. परंतु जर कुठलाही माणूस मेला आणि कुठल्याही देशात जन्मला आणि कुठल्याही परिवारात जन्मला आणि तो जर आर्य परिवार असेल तर त्याला पहिलीतून दुसरीतून तिसरीत पुढं जाता येतं. आणि म्हणून सगळ्या देशामध्ये, संपूर्ण पृथ्वीवर जेवढे देश आहेत ते सगळे वैदिक विचारधारेचे झाले पाहिजेत. हा अट्टहास महर्षी दयानंदाचा. आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी करावी लागते. म्हणजे येणाऱ्या पिढीला जे संस्कार आहेत, 16 संस्कार असतील, ही काय असेल, 5 महायज्ञ विधी असेल, हे सत्संग आहेत, स्वाध्याय आहे, ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागं हाच एक विचार आहे. मला ज्ञान मिळालं म्हणजे मी सुखी होतो असं नाही आहे. तर मला सुखी राहायचं असेल तर सुखी जने व्हावे त्याने जगनी व्हावे, अज्ञानी लावावे सन्मार्गाचे, असे संतांनी सांगितलं. मला सुखी व्हायचं असेल तर सगळ्या जगाला शहाणं करावं लागेल. नाहीतर अनाडी माणसात एखादा शहाणा माणूस सुखानं जगू शकत नाही, त्याला जगूच येत नाही. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये सगळी जर शहाणी माणसं, वैदिक धर्माच्या विचाराने अपलावित माणसं, वैदिक संस्कृतीला स्वीकारणारी माणसं जर झाली तर लढाई करायची भानगडीच पडत नाही. सगळेच ज्याला काय म्हणतो विश्वशांती, त्याची ती स्थापना होते. तर इथं या दृष्टिकोनातून आपल्याला जो चरित्र आहे किंवा धर्म आहे त्याचा स्वीकार करावा लागतो. तर मी एकच सांगेन की ज्या वेळेला ज्या काळात ज्या धर्मगुरूंचं साम्राज्य ज्या देशावर होतं, ते धर्मगुरू आपल्या धर्माच्या माध्यमातून आपलं म्हणजे सगळ्या देश चालवायला निघाले, तर त्याच्यात त्यांना विकास साधता आला नाही. आता जसं हिंदूमध्ये स्त्रियांना शिक्षण घ्यायचं अधिकार नाही, स्त्रियांना वेदमंत्र मानायचा अधिकार नाही, स्त्रियांनी अमुक करू नये तमुक करू नये. मग स्त्रियांना जर असं ठेवलं तर देशाचा विकास होईल का? हा धर्म आहे का? त्यांना शिक्षण न देणं हा धर्म नाही आहे. सती प्रथा आहे, असं करून देशाचा विकास होणार आहे का? दासी प्रथा आहे, अशी प्रथा देशाचं कल्याण करू शकणार आहे का? मग हे सगळे धर्म सोडावे लागतील की नाही? हे सोडलं तरच पुढे गेलं. म्हणजे सोडले म्हणूनच थोडंसं शिक्षण, म्हणजे महिला आता शिक्षण घेऊ लागल्या, ते कर्तृत्वात आल्या,
देशाचं म्हणजे कल्याणामध्ये विकासामध्ये त्यांचा सहभाग आज आहे. नाहीतर हेच जर जुनाट विचार घेऊन बसलं तर त्यानं हे मुसलमानामध्ये तेच होतं, महिलांनी शिकायचं नाही, महिलांनी नाटकात भाग घ्यायचा नाही, गाणे गायचे नाही, अमुक करायचं नाही. ते कसा विकास करू शकतील? मग काही लोकांनी त्या अशा धर्मगुरूलाही सत्तेवरून हाकलून दिलं. ख्रिश्चनामधूनही तसं, चीनमध्ये सुद्धा बायका बाहेर फिरू नयेत म्हणून त्यांच्या लहानपणीच त्यांच्या मुलीच्या पायामध्ये ते लोखंडाची बूट घालायचे की ते चालताच येऊ नये, त्यांना घरच्या बाहेर जाता कामा नये. असं लंगडपणाचं ठेवलं तर असले जे खोयसर ज्या धर्माच्या कल्पना आहेत त्या कल्पना निश्चितच देशाच्या विकासाच्या उन्नतीच्या मार्गामध्ये एक अडथळा आहेत. आणि असे धर्म जिथं जिथं अडथळा आणणारे आहेत त्यांना काढून टाकलं पाहिजे, त्याला सोडून दिलं पाहिजे. सर्व धर्मान परित्यज्य हा एक भाव आहे. तर इथं सावरकरांनी एक गोष्ट म्हणजे धर्माच्या आपली जी धर्माची भावना आहे ती नाजूक एक नस असते शत्रूसाठी. तर एके ठिकाणी त्यांनी लिहिलं की समजा आता भारतीय लोक विशेष करून हिंदू लोक गाईला माता मानतात आणि मग आता माता म्हणजे आता गाईला ते पुढं करतात रणांगणामध्ये आणि गाईच्या आडून जर हिंदूवर किंवा भारतीय लोकांवर गोळीबार करत असतील तर त्यावेळेला काय करावं? तर सावरकरांनी सरळ सांगितलं की आता तिथं गाईचा विचार करायचा नाही, तिथं गाय मेली तर मेली, गोळी चालवा, पण गाईला कसं मारून पळून गेला तर तुमचं काही भवितव्य नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा हा आहे. तर इथं एक दोन गोष्टी सांगून संपवेन मी 10-15 मिनटामध्ये की काही गोष्टी दुसऱ्या देशातल्या सुद्धा म्हणजे आपल्याला शिकण्यासारख्या आणि घेण्यासारख्या आहेत. तर एक व्याख्यान मी ऐकलं होतं सोलापूरमध्ये शिवाजी जयंतीच्या व्याख्यानमालेमध्ये. एक वक्ते आले, ते एक उदाहरण सांगितलं म्हणजे परकीय लोक आपल्या देशावर कसं प्रेम करतात बरं का. तर ते एक उदाहरण सांगितलं की जर्मनचा माणूस भारतात आला. आता हे ऐकूनही मी जवळजवळ 30-40 वर्ष झाले असतील. भारतात आला आणि त्याला ह्या भारतातले आंबे फार आवडले. आंबा फळांचा राजा आहे, फार आवडलं. विचार केला की जाताना आपण 1-2 पेट्या जेवढं होता होईल तेवढं घेऊन जावं, घरातल्या लोकांना, मित्रांना, पाहुण्या वराळ्यांना द्यावा, आंब्याचा आनंद घेतील. म्हणून त्यांनी जाताना पेट्या खरेदी केल्या, जहाजात बसला आणि नंतर थोड्या जवळ जसं देश आला त्याचा एक विचार त्याच्या मनात आला, अरे एक आंबा मी तिथं भारतामधला खाल्ला आणि मला एवढा आवडला की मी त्याच्या मोहात पडलो. आणि आता हे जर आंबे मी माझ्या घरी दिले, माझ्या मित्रांना पाहुण्यांना दिले तर तेही आंब्याच्या मोहात पडतील आणि दरवर्षी भारतातून आंबा आयात करायला लागतील आणि मग काय होईल की माझ्या देशाचा पैसा भारतात जाईल. किती बारीक विचार. आणि त्यांनी ते पेट्या घेतलेल्या समुद्रात फेकून दिल्या आणि तो तसाच गेला. आज आपण आपल्यामध्ये तो विचार आहे का? आता काही वस्तू आपण घ्यायला गेलो, ह्या देशातल्याही एक वस्तू पण निर्माण झालेली आणि बाहेरून म्हणून आली तर आपण नेमकं कुठली घेतो? बाहेरची घ्या. आपल्या देशातल्या वस्तूला आपण किंमत देत नाही. म्हणजे ही स्वदेशी जी आहे, हे स्वदेशीचा विचारसुद्धा महर्षी दयानंदांनी दिलेला आहे. आपने जसं काय ना प्रार्थना समाज झालं, ते दुसरा कुठला ब्राह्मो समाज, थिओसॉफिकल सोसायटी, हे सगळे दयानंदाला जोडण्याचे म्हणजे आपण मिळून करू हा विचार प्रस्ताव मांडला. पण त्यांनी हे बघितलं की हे सगळे विदेशी विचाराच्या प्रभावामध्ये आहे. त्याच्यामुळं त्यांना सोडून दिलं आणि स्वतंत्र जे स्वदेशी आहेत ते त्यांनी घेतलं. स्वदेशीचा अनेक ठिकाणी त्यांनी वारंवार उपयोग केला आहे. त्यांना इंग्रजीसुद्धा शिकता आली असती परंतु त्यांनी त्याच्या नादाला लागले नाही. आपल्याकडे एवढं असताना आणि काय करायचं आहे? आमचं जर चांगलं असेल तर ते इंग्रज लोक संस्कृत शिकतील आणि आमचं ज्ञान घेतील. आम्हाला इंग्रजी शिकून त्यांना काय सांगायचं? तर ह्या म्हणजे सांगायचा उद्देश की स्वदेशीचा सुद्धा स्वीकार महर्षी दयानंदांनी केला होता. स्वदेशाचं प्रेम त्यांनी तिथे केलं. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देईन म्हणजे देशप्रेम असतं कसं. तर टर्कीमध्ये एक व्यक्ती शाळेमध्ये गेला आणि त्या मुलांना त्यांनी विचारलं की तुमचा धर्मगुरू कोण? तर त्यांनी सांगितलं की नाही, जपानमध्ये गेला. जपानमध्ये विचारलं की तुमचा धर्मगुरू कोण? तर त्यांनी सांगितलं गौतम बुद्ध. दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही कोणाला म्हणजे सगळ्यात मोठा देवता कोणाला मानतात?
तर त्यांनी सांगितलं कन्फ्युशस. मग त्याने तिसरा प्रश्न विचारला की या दोघांची कोणीतरी निंदा केलं तर तू काय करशील. बघा, फार महत्त्वाचा प्रश्न आहे. या दोघांची जर निंदा केलं तर तू काय करशील. तर ते सर तन से जुदा, मी त्यांना मारेन. गौतम बुद्धाबद्दल आणि कन्फ्युशसबद्दल पण काही म्हटलं तर मी त्याला मारेन. त्याच्यानंतर चौथा प्रश्न विचारला, समज या तुझ्या जपानवर आक्रमण कोणीतरी करू लागले आणि या आक्रमणकर्त्याचा राजा आहे गौतम बुद्ध आणि सेनापती कन्फ्युशस आहे, तर तेव्हा तो काय करशील. काय उत्तर द्यावं. तो म्हणाला, मी या दोघांनाही मारेन, कारण माझा राष्ट्र महत्त्वाचा आहे. मी काही झालं तरी माझ्या देशाला पराधीन होऊ देणार नाही, ही भावना येते का बघा. हे राष्ट्रप्रेम आहे. अजून टर्कीचं उदाहरण हे की ते टर्कीवाल्यांना विचारलं, म्हणजे ते कमाल पाशा जो आहे तर त्यांनी तो म्हणतो की मी कुठल्या धर्माला मानत नाही, कुठले मंदिर मस्जिद गुरुद्वार कोणालाच मानत नाही, माझं जर चाललं तर मी या सगळ्या धर्मांना समुद्रामध्ये बुडवून टाकेन, असं तो म्हणायचा. मग एकाने प्रश्न विचारला तिथल्या एका शिक्षण अधिकाऱ्याला की तुम्ही ईश्वराला मानत नाही, धर्मग्रंथ मानत नाही, मग तुम्ही विश्वास कसं काय ठेवता. म्हणजे कुणावरच विश्वास ठेवणार नाही, तुम्ही ईश्वरावर विश्वास नाही तर मग तुम्हाला कुणावरच विश्वास नाही. तर त्यानं उत्तर दिलं की आम्ही विश्वास ठेवत नाही, याचा अर्थ असं नाही की आम्ही नास्तिक आहोत, आम्ही विश्वास ठेवतो. पुढं काय म्हणतो, आमचा विश्वास आमच्या देशावर आहे, आमचा विश्वास आमच्या देशाच्या नेत्यावर आहे, आमचा विश्वास आमच्या देशाच्या भवितव्यावर आहे, हे त्यांनी सांगितलं. बरं का. आता म्हणजे किती म्हणजे विश्वास आहे बघा. पुन्हा प्रश्न विचारला गेला की आणि मग आता इथं नैतिकतेचं काय होईल. तुम्ही धर्मच मानत नाही, देव मानत नाही, तर मग नीतिमत्ता कशी असणार आहे तुमच्या देशामध्ये, नैतिकता कुठं असणार आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्या या देशातला एक एक माणूस राष्ट्रावर प्रेम करणारा आहे, राष्ट्राच्या भव्य भवितव्यावर प्रेम करणारा आहे. आणि म्हणजे काय की मी असलं कुठलंही काम करणार नाही की जेणेकरून माझा राष्ट्र बदनाम होईल, जेणेकरून माझा राष्ट्र पुन्हा गुलाम होईल, जेणेकरून माझा राष्ट्र खिळखिळा होईल. याचा विचार करून माणूस व्यवहार करतो, जगतो. मी अमुक केलं तर राष्ट्राचं नुकसान होतं आहे का फायदा होता हा विचार करतो. आणि आज आम्ही राष्ट्र गेला भाडमध्ये, आम्हाला जे वाटेल ते आम्ही करतो, होय की नाही. मग आता ही जर नैतिकता असेल किंवा मी जर दारू प्यायला लागलो तर माझ्या देशाचं काय होईल हा विचार करतो. मी काही वाईट कामं करू लागलो तर माझा देश बदनाम होईल हा विचार करतो. म्हणजे मी जे काय करतो त्याचे पडसाद राष्ट्रावर उमटतात. आणि मग माझा राष्ट्र, माझा देश, त्याची शान जर जगात वाढवायची असेल, चांगला देश म्हणून नावाजून घ्यायचा असेल, तर तो प्रत्येक माझ्या देशातला नागरिक हा विचार करून वागतो, राष्ट्राचा विचार करून वागतो. तो ईश्वराला भीत नाही, ईश्वराला मानत नाही. पण ही नैतिकता आपोआप येते ज्यावेळेला राष्ट्र आणि आपण याचं नातं ज्यावेळेला तो जोडतो, त्यावेळेला तो चुकीची कुठलीही कामं करत नाही. येते का बघा. ही राष्ट्रीयता आहे. पुन्हा अजून एक थोडं सांगेन की धर्म आणि राष्ट्रधर्म ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. म्हणजे मान्यतेवर आहे बरं का. मी जसं म्हणालो काही त्याज्य करण्यासारखे धर्म आहेत तसे. तर एक व्हिडिओमध्ये मी त्या क्लिपमध्ये एकदा बघितलं मी यूट्यूबवर. एका पत्रकारानं एका युवकाला विचारलं की मोदी आणि राहुल गांधी याच्यामध्ये तू कोणाला चांगला समजतो, कोण आदर्श आहे तुझा. तर त्यानं म्हटलं की मोदी. लगेच तो पत्रकार म्हणतो, अरे मोदी कसं काय. लालू प्रसाद यादव म्हणतात की मोदी हा हिंदू नाही, त्याची आई वारली तर तिथं गेला नाही, त्याचं 13 फक्त घंटावर जाऊन आला, त्याच्यानंतर 13 नाही 12 नाही काहीच नाही, हिंदू धर्मानुसार त्यानं काहीच केलं नाही. तर त्यावेळेला तो काय म्हणतो की ते हिंदू आहे की नाही, 13 केलं की नाही हे महत्त्वाचं नाही माझ्यासाठी, तो पंतप्रधान आहे आणि देशासाठी ते त्याचं जे कर्तव्य त्यांनी ते बजावलेलं आहे, त्याच्यामुळं मला मोदी आदर्श आहेत असं तो म्हणतो. म्हणजे
ह्या सगळ्या अशा ज्या छोट्या मोठ्या जे रीतिरिवाज परंपरा आहेत त्याच्यापेक्षाही राष्ट्राचं कर्तव्य जे आहे ते अधिक महत्त्वाचं आहे. राष्ट्राचं कार्य. आणि म्हणून या ठिकाणी थोडासा मी म्हणजे हेच सांगण्याचा प्रयत्न केला की काही जे धर्म आहेत, काही कल्पना, विधी, रीती, रिवाज, परंपरा हे काही शाश्वत धर्म नाही आहेत. हे काही प्रसंगानुसार तयार झालेले आहेत आणि प्रसंगानुसार त्याला सोडून द्यायलाही हरकत नाही. ते जर अडचणीचे ठरत असेल देशाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, तर त्याला सोडायची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. एक कवी दिनकर, राष्ट्रकवी दिनकर यांची एक ओळ सांगून मी संपवतो, शेवटाकडे जातो. त्यांनी म्हटलं, समजो न केवल देशभक्ती, सीमा के ही प्रेम को. फक्त सीमेवर, हद्दीवर, सरहद्दीवर प्रेम करावं, जमिनीवर प्रेम करणं म्हणजे राष्ट्रभक्ती नाही. ती अर्धी राष्ट्रभक्ती आहे, ती पूर्ण राष्ट्रभक्ती नाही. ही जमीन हवी कशाला आपल्याला, कशासाठी हवी आणि ज्याच्यासाठी हवी त्याच्यासाठी काय करावं लागतं, तर दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतो तो, चाहो सदा देशवासियों के क्षेम को. ही राष्ट्रभक्ती. एकतर जमिनीवर, मातृभूमीवर प्रेम करावं, दुसऱ्यांनी अतिक्रमण करू नये, आपली जमीन कोणी हडपू नये याच्यासाठी डोळ्यात तेल घालून जागा असावं. आणि ते मिलिटरी आपली करते, सैनिक आपलं करतंच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तुम्ही आम्ही या ज्या राष्ट्रात आहोत, तुम्ही आम्ही एकमेकांचं कुशलक्षेम बघितलं पाहिजे. तुम्ही आम्ही एकमेकांना प्रेमानं राहिलं पाहिजे, गुण्यागोविंदानं राहिलं पाहिजे, सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करत अगदी आनंदानं राहिले पाहिजे. ही खरी राष्ट्रभक्ती. यालाच मातृवंदना म्हणतात, भूमिवंदना ज्याला म्हणतो. भूमी ही आई आहे आणि आईची वंदना म्हणजे काय, तर नुसते माती कपाळाला लावणं म्हणजे वंदन नाही. तर जसं एका आईला आपली मुलं गुण्यागोविंदानं राहताना बघितून जसा आनंद होतो, कुठलीही आई वडील आपल्या मुलांना आपसात खूप भांडावेत, शिवीगाळी करावेत असं कुणालाही वाटत नाही. उलट त्या आईला, वडिलाला जर वाटलं की ही माझी मुलं सगळीच्या सगळी किती प्रेमानं एकमेकाशी मिळून मिसळून राहतात, गुण्यागोविंदानं राहतात, किती प्रेम यांच्यात आहे, हे पाहून जसं ते आनंदित होतात. आणि हे असा आनंद देणं म्हणजेच आईवडिलांना वंदन करणं आहे खऱ्या अर्थानं. नुसतं की नाटक करून उपयोगाचं नाही. तसं भूमीला वंदन म्हणजे या भूमीवर राहणारे जे जेवढे लोक आहेत त्यांनी माणूस म्हणून एकमेकाकडे बघावं, मित्र म्हणून एकमेकाशी नातं जपावं आणि एकमेकांना एक सुख देण्याचा प्रयत्न करावा. ही राष्ट्रभक्ती आहे. आणि जे लोक जातीच्या नावावर किंवा आणखी कुठल्या भानगडी काढून जे एकमेकामध्ये जे भांडणं लावतात, तेढ निर्माण करतात, जातीमध्ये भांडणं लावतात आणि काय म्हणतात त्याला विष पेरण्याचं काम करतात, ते राष्ट्रघातक आहे. ते लक्षात, राष्ट्रघातक. ही राष्ट्रभक्ती नाही. तर तुम्ही जर फूट पाडत असाल, जाती धर्मामध्ये असं काहीतरी फाटे फोडत असाल, राजकारण करू लागलात, कशाचं राजकारण आहे? हा राष्ट्रद्रोह आहे. उलट ह्या देशातली प्रत्येक माणूस जो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही गोष्ट जपली पाहिजे. हा खरा मंत्र आहे देशभक्तीचा. हा राष्ट्रधर्म आहे. आणि तुम्ही आम्ही जर तू वेगळा, मी वेगळा, माझा धर्म वेगळा, तुझा धर्म वेगळा, मी छोटा, तू छोटा, हे जर असं करत बसलं तर ही राष्ट्रवंदनाही नाही आणि राष्ट्रभक्तीसुद्धा नाही आहे. आणि म्हणून आज आपल्याला महर्षी दयानंद तेच सांगितलं, आपण सगळे एक आहोत, माणूस म्हणून आपण जगूया, बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. आता ह्या ठीक आहे, आता प्रत्येकामध्ये काहीतरी अडकून बसलेलं असतं, माणूस लवकर बाहेर येत नाही. तरी माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कुठल्याही देवाला माना, कुठली पूजा पाठ करा, काय असेल ते असेल, तुमच्या उंबरठ्याच्या आत करा. बाहेर ज्यावेळेला उंबरठ्याच्या पाय ठेवता त्यावेळेला मी आणि तुम्ही फक्त राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्रधर्मी आहोत. तुमचा माझा एकच धर्म, तो म्हणजे राष्ट्रधर्म. राष्ट्राला नुकसान होईल, राष्ट्र अपमानित होईल, राष्ट्र चरित्रहीन होईल, बलहीन होईल, काय म्हणतो दरिद्री होईल, असं कुठले काम तुम्ही करू नये, मी करू नये. अशा प्रकारची भावना प्रत्येकाने जपली तरीसुद्धा आपण सुरक्षित राहणार आहोत. तर आपलं स्वतंत्रता टिकवणं आणि संस्कृती टिकवणं आणि म्हणजे राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवणं हाच आपला महत्त्वाचा धर्म आहे आणि तो तुम्ही आणि आम्ही जपावा. जसं एका कवीनं म्हटलं
प्रण करते हैं हम संस्कृति की शाम नहीं होने देंगे। शाम म्हणजे अंधार। वीर शहीदों की समाधि बदनाम नहीं होने देंगे। जब तक लहू रग में है एक लहू का बूंद भी बाकी, हम भारतीय संस्कृती को नीलाम नहीं होने देंगे। बस हा प्रण आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनीच घ्यावा, हे संकल्प करावा आणि त्यानुसार जर आपण वागू लागलो तर मग खऱ्या अर्थानं आपण राष्ट्रभक्त आहोत, राष्ट्रधर्मी आहोत आणि खऱ्या अर्थानं आपण त्याची सुरक्षा करणार आहोत। नुसती मिलिटरी काय करणार, आपण सुद्धा जे गद्दारी वगैरे शब्द आहेत ना, हे सगळे याच्यामुळेच आहेत की राष्ट्र त्यांचा महत्त्वाचा नाही, बाकीचे स्वार्थ त्याचा महत्त्वाचा आहे। आणि अशामुळं आपल्याला धोका मधूनही आहे, बाहेरूनही आहे। तर आपण या पद्धतीनं थोडंसं जागूया आणि इतरांनाही जागवण्याचं काम आपण करूया। आपण बराच वेळ इथं आलात, माझे विचार ऐकून घेतलात, काही त्रुटी असतील, काही काय असेल तर ते माझ्या पदरात घ्यावं आणि ते चांगलं आहे ते करावं। मंच पंडित राजवीर शास्त्री, पंडित जितेंद्र आर्य, सूरज आर्य हे आमच्या आर्य समाजाच्या द्विदिवसीय कार्यक्रम जे आहे त्यांनी आजचा दिवस आमचा सत्कारने लावला। जीवनामध्ये आपल्याला बरंच काही ऐकायला मिळालं जे मिळालं नाही। त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आपण ऐकली, कधी पुस्तकात वाचून देखील, वीर सावरकरचं साहित्य वाचून देखील आपल्याला आपलं रक्त जे उसळते त्याप्रमाणे त्यांनी आपल्याला आज प्रेरणा दिली। त्याचा जरूर आपल्या जीवनामध्ये आपण निदान घरात काही करू, बाहेरच्या विश्वामध्ये आपण एक होऊन जगू, एक विचाराने, एक समान आपली वागणूक राहील, म्हणजे प्रेम, मित्र भावना, राष्ट्रीय भावना आणि आपले नाते आदर्श आपण ठेवू शकू। या सर्वांच्या उपदेशांमध्ये आपल्याला आज मिळालेला आहे आणि हा योग आमचे श्रद्धेय महाजन सरजी, आमचे सहकारी, माझ्यापेक्षा थोडे लहान आहेत, मी जरा मोठी आहे, तर आम्ही व्यवसायानं दोघं एकाच ह्याच्यातले आहोत आणि अत्यंत प्रामाणिक काम केल्यामुळं मनस्वी आनंद आहे आम्हाला। आजही आम्हाला लोक आठवण करतात याची ही प्रचिती आहे आणि ईश्वरानं आम्हाला प्रेरणा दिली आणि हे कार्य करत आहोत। त्यांनी मात्र तितक्या दूर राहून केवळ याच्यासाठी आमची इथं हजेरी लावून आम्हाला समाजाला फार मोठी शक्ती दिली, फार मोठा योग आणला। तर अशा प्रकारे मातृशक्ती आणि आपण धर्मप्रेमी सज्जनांनी त्याचा लाभ घेतला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे आर्य समाज नांदेडकर ऋणी आहे। महाजन परिवारातर्फे देखील मी त्या आपल्या सर्वांच्या ऋणी आहोत की आपण याचा लाभ घेतला। आता आपल्याला थोडा अल्पोपहार देण्यात येईल आणि शांतीपाठ पहिलं करू, नंतर अल्पोपहार करू आणि आपण घेऊन जायचं, त्याच्याशिवाय तुम्ही जायचं नाही। कार्यक्रम संपलेला आहे। उद्या सकाळी 8 वाजता आर्य समाजमध्ये हवन होईल। हवनच्या नंतर पंडितजीचं भजन होईल। भजनाच्या नंतर राजवीर शास्त्रीचं व्याख्यान होईल, कारण आम्ही उद्या 8:30ला सुरू करू। काही काम उद्या रविवार आहे, शाळा नाही, आज शाळा होती तर सगळ्यांना ऑफिसेस होत्या, काही जणांना रविवार असल्यामुळं आपल्यालाही वेळ काढून, वेळात वेळ काढून आमच्या या पंडित लोकांचे जे उपदेश आहे उद्या पण आपल्याला ऐकायला मिळेल। आपण जरूर याचा शक्यतोवर ज्यांना शक्य आहे त्यांना लाभ घ्यावा, कारण 11, 11:30 पर्यंत कार्यक्रम झाल्यावर अल्पोपहाराचा नाश्त्याचं जेवण आहे, तर आपण ते सगळा लाभ घेऊन आनंदानं उद्याचा कार्यक्रम आम्ही समारू। ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे, जास्तीत जास्त संख्येत शांती पाठ शांति अंतरिक्षं शांति पृथ्वी शांति शांति औषधया शांति वनस्पतयः शांति विश्वे देवा शांति ब्रह्म शांति सर्वं शांति शांतिरेव शांति सामा शांतिरेधि। ओम शांति शांति शांति। जो बोले सो है। महर्षि देवदानंद महाराज की जय। गोरबार ब्रजानंद महाराज की जय। योगी राज
श्री कृष्ण महाराज की जय। मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जी की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। गौ माता का पालन करो। गौ माता का पालन करो। वेद की ज्योति जलती रहे। ओम का झंडा ऊंचा रहे। आर समाज अमर रहे। आर समाज अमर रहे। वंदे मातरम। वंदे मातरम। देश पर शहीद हुए वीर वीरांगनाओं की जय। देश पर शहीद हुए वीर वीरांगनाओं की जय। वैदिक ध्वनि वैदिक वादन सबको सादर नमस्ते जी।